उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंडगार सरबत प्यायला कोणाला नाही आवडेल? आणि आज मी तुमच्यासाठी जी सरबतची रेसिपी आणलेली आहे ती मोहब्बत का सरबत या नावाने ओळखली जाते। ही दिसायला जितकी सुंदर आहे तितकीच प्यायला सुद्धा आहे बरं का। तर ही तुम्ही नक्की ट्राय केली पाहिजे। नमस्कार, मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। बाहेर जसे सरबत मिळतात तसेच एकदम परफेक्ट, घट्ट आणि चवीला अतिशय सुंदर, तर ही उन्हाळ्यासाठी एकदम परफेक्ट रेसिपी आहे। तर चला तर मग सरबत बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण शुगर सिरप बनवून घेऊ। त्या अगोदर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राइब करा। शुगर सिरप साठी इथे 1 कप साखर घेतलेली आहे। त्याच्यामध्ये 1.5 कप पाणी घालायचं आहे। साखर आपल्याला चांगली विरघळून घ्यायची आहे। आपल्याला इथे 1 तारी किंवा 2 तारी असा पाक बनवायचा नाहीये, फक्त आपण इथे शुगर सिरप बनवतो आहे। इथे साखर पूर्णपणे विरघळलेली आहे। आता आपण 2 मिनिटं चांगले याला उकळून घेऊया। हे चांगलं उकळलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण लिंबाचा रस घालूया। ह्याच्यामुळे काय होईल, थंड झाल्यावर ह्याच्यामध्ये साखरेचे कण तयार होणार नाही। हा शुगर सिरप उरला तर तुम्ही ह्याला फ्रीज मध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकतात आणि वेगवेगळ्या गोष्टींसाठी तुम्ही हे सिरप यूज करू शकतात। इथे शुगर सिरप तयार झालेला आहे। आता आपण फ्लेम बंद करून घेऊ। इथे टरबूज घेतलेला आहे, ह्याचे आपण 2 भाग करून घेऊ। ह्याचे आपल्याला बारीक बारीक फोडी करून घ्यायचे आहेत। टरबूज मध्ये पाण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं आणि हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये खाण्यासाठी खूप छान असतं। शरीराला ह्याच्यामुळे थंडावा मिळतो, त्याच्यामुळे या सरबतचा उन्हाळ्यामध्ये तुम्हाला खूप फायदा होणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडी करू शकतात। इथे मी एकदम लहान लहान फोडी करते। ह्याच्यामध्ये शुगर सिरप घालूया, आपण जे तयार केलेलं आहे ते। इथे मी टेट्रा पॅकचं दूध घेतलेलं आहे। याला गरम करायची गरज नसते, म्हणून हे मी डायरेक्ट टाकणार आहे। जर तुम्ही पिशवीतलं दूध घेत असाल तर त्याला गरम करून घ्या, मग त्याच्यामध्ये साखर घालून त्याला 2 मिनिटं उकळून घ्या आणि त्याला थंड करून मग त्याला यूज करा, म्हणजे तुम्हाला मग शुगर सिरप बनवायची गरज लागणार नाही। ह्याच्यात आपण 5-6 बर्फाचे तुकडे घालूया आणि बाकीचे मग आपण नंतर यूज करू। आता आपण ह्याच्यामध्ये रोज सिरप घालू, थोडं थोडं टाकून आपण याला मिक्स करून घेऊया। छान कलर आलेला दिसतोय बघा आपल्या सरबतला। आता ह्याच्यामध्ये आपण सब्जा टाकणार आहोत। सब्जा हा उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूप चांगला आहे, ह्याच्यामुळे शरीराला थंडावा मिळतो। तुम्ही ह्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घालू शकता। ह्याच्यामध्ये कलर साठी आपण 2 चमचे रोज सिरप टाकूया। टरबूजचा छान फ्लेवर येण्यासाठी इथे मी टरबूजचा रस घातलेला आहे। हे आता छान मिक्स करून घेऊ। इथे आपलं सरबत बनवून तयार झालेलं आहे। आता आपण याला ग्लास मध्ये काढून घेऊ। ग्लासला आपण रोज सिरपने डेकोरेट करून घेऊ। ह्याच्यामध्ये थोडे बर्फाचे तुकडे घालू। इथे आपलं मोहब्बत का सरबत म्हणजे वॉटरमेलनचं सरबत परफेक्ट बनलेलं आहे। जसं बाहेर मिळतं ना तसं सेम टू सेम। तुम्ही एकदा बनवाल तर नेहमी पियाल, इतकं टेस्टी। मस्त इथे आपलं मोहब्बत का सरबत म्हणजे टरबूजचं सरबत बनून तयार झालेलं आहे। हे उन्हाळ्यासाठी खूप उपयुक्त आहे, तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही ह्याला नक्की ट्राय करा। खूप छान लागतं आणि शरीराला थंडावाही मिळतो। तर आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट मध्ये कळवा। त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। तर चला तर मग रसोईच्या गोडी सोबत बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये, तोपर्यंत बाय बाय।